दादा, ही साडी जरा हिशोबाने लावा, महाग सांगताय. नाही ताई, मी बरोबर सांगितली, तेवढीच किंमत आहे त्या साडीची. काका, बरं आम्ही तुमचं नेहमीचं गिऱ्हाईकच. गेल्या हप्त्यातच मी तुमच्याकडनं 2 साड्या नेल्यात. जरा हिशोबाने लावा. बाई, देवाला तरी घाबर, मी कालच दुकानाचं उद्घाटन केलंय. आज कस काय आमच्याकडे येणे केलं? काय नाही हो, जरा वाटीभर साखर पाहिजे होती. हो का? बरं, बस की देते. हो हो, बसते. कशी आहेस बाळ, बरी आहेस का? हो काकू. काकू, तुमचं नाव पासल तोंडी आहे काय? नाही ग बाळ, तुला असं कोण म्हणाले की माझं नाव पासल तोंडी आहे? माझी मम्मी म्हणत होती, चल त्या पासल तोंडीकून वाटीभर साखर घेऊन येऊ. आज खायला काहीतरी मस्त बनव. काय बनवायचं ते सांगा ना. पनीरची मस्त भाजी बनव. अहो, पनीर नाहीये. मग वटाणा बनव. वटाणा पण नाहीये. मग मुगाची डाळ बनव मस्तपैकी. अहो, मुगाची डाळ पण नाहीये. मग खिचडी बनव. अहो, तांदूळ पण नाहीयेत. मग आपल्याकडे कुलूप आहे का? हो आहे ना. मग लाव त्या किचनला. बहन, आप इतनी उदास क्यों हो? क्या हुआ? आज मेरे पति ने कहा तुम पढ़ो, मैं तुम्हें सपोर्ट करूंगा. अरे, ये तो अच्छी बात है. क्या अच्छी बात है? अब उसको कौन बताएगा कि मैंने पढ़ाई से बचने के लिए तो उसके साथ शादी की थी. चलो ना, आज हम खाना बाहर खाते हैं. हाँ ठीक है, मैं अभी तैयार होकर आती हूँ. हाँ ठीक है, तुम खाना बाहर लेकर आओ, मैं चटाई बिछाता हूँ. सुनो जी, आपको पता है क्या, पड़ोस में एक औरत दही खाकर मर गई. हाँ पता है यार. उसका पति घर पर ही होगा ना. मैं अभी आया उसको मिलकर 2 मिनट में. उसको पूछ के आता हूँ, दही बचा है क्या अभी. गणेश, उभा रहा. मुझे बताओ, भारत और पाकिस्तान के बीच में कौन सी सीमा है और उसकी लंबाई कितनी है? मैम, भारत और पाकिस्तान के बीच में सीमा हैदर है और उसकी लंबाई 5 फुट 7 इंच है.